वयाच्या साठीला लोक रिटायरमेंट घेतात, पण शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पोहोचले. यंदाची राज्यसभा शरद पवारांसाठी तशी सोपी नव्हती, पण तरीही ते तिथे पोहोचलेच. स्वतःकडे संख्याबळ नसताना आणि विरोधी आघाडीकडे असलेली एकमेव जागा वयाच्या 86व्या वर्षी स्वतःच्या पदरी पाडून घेण्याची किमया पवारांनी उत्तमपणे करून दाखवली. बरं, यात पवारांचा आणि त्यांच्या पक्षाचा फायदा असला तरी महाराष्ट्राचं मात्र यात नुकसान होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की पवारांच्या राज्यसभेवर जाण्यानं महाराष्ट्राचं नुकसान कसं, तर तेही सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर आणि तुम्ही पाहताय ऑफिशियल बाब. मंडळी, शरद पवारांनी संसदीय कारकिर्दीत 60 वर्ष पूर्ण केले. त्यानंतर शरद पवार राजकारणातून रिटायर होतील अशा चर्चा सुरू झाल्या. पण शरद पवार पुन्हा राज्यसभेवर गेलेत आणि अनेक स्तरातून पवारांवर टीका होऊ लागली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून म्हटलं की शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी देणं ही महाविकास आघाडीची दिवाळखोरी आहे. पत्रकार संजय आवटेंनी फेसबुक पोस्ट मध्ये लिहिलंय की शरद पवार पुन्हा खासदार, सुप्रिया सुळे खासदार, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि खासदार, रोहित पवार आमदार, पार्थ पवार खासदार, जय आणि युगेंद्र पवारांनाही सदिच्छा. अर्थात संजय आवटेंनी आपल्या पोस्ट मधून पवारांच्या परिवारवादावर बोट ठेवला. हे आणि यांसारख्या अनेक लोकांनी शरद पवारांच्या बाबतीत विधानं केली. खरं तर शरद पवारांची संसदेतील कारकीर्द उत्तम राहिली. 2009 ते 25 या कार्यकाळात त्यांची संसदेतील उपस्थिती 73% इतकी राहिली आहे. हे आकडे नक्कीच लक्षणीय आहेत. पण पवारांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण त्यांचं वय आहे. कारण आज पवार 86 वर्षाचे आहेत. इतकंच काय, तर त्यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा शरद पवार स्वतः येऊ शकले नव्हते, कारण डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. म्हणून ते राज्यसभेतील आपल्या पदाला किती न्याय देऊ शकतील हा प्रश्न आपोआप निर्माण होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या पदावर शिवसेना आपला दावा सांगत होती. शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंचा ही जागा पवारांना देण्याला पूर्णपणे विरोध होता, असंच त्यांच्या विधानांमधून जाणवत होतं. शिवसेनेतून प्रियंका चतुर्वेदी आणि सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा सुरू होती, कारण सुषमा अंधारे भाजप विरोधात प्रखर भूमिका घेतात. त्यांची वक्तृत्व शैली आणि त्यांची चळवळीतील पार्श्वभूमी भाजप समोर एक तगडं आव्हान उभं करू शकले असते. पण शरद पवारांचं राजकारण तसं नाहीये. पवार सोयीस्कर भूमिका घेतात असं नेहमीच म्हटलं जातं. शरद पवारांनी मागच्या काळात राज्यसभा गाजवल्याचा ऐकिवात नाही, पण अंधारेंमध्ये राज्यसभा गाजवण्याची क्षमता आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे या जागेवर काँग्रेसही दावा सांगत होती. काँग्रेसने तर असंही म्हटलं होतं की विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं आणि राज्यसभा काँग्रेसला द्यावी. कारण काँग्रेसला एक भीती होती की भविष्यात शरद पवार आपला पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन करून भाजप सोबत जाऊ शकतात. म्हणून काँग्रेसला ही राज्यसभा हवी होती. त्यातल्या त्यात काँग्रेसचा एखादा तरुण चेहरा राज्यसभेवर पाठवला जाऊ शकला असता, जो भविष्यात पक्षासाठी मोठं काम उभं करू शकला असता. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस आजही भाजपच्या विरोधात संसदेपासून तर रस्त्यापर्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसते. पवारांचं तसं नाहीये. म्हणून भाजपच्या चुकीच्या धोरणांवर प्रखर विरोध जर पवारांकडून होणार नसेल तर पवारांचा राज्यसभेवर जाऊन काय फायदा हा प्रश्न निर्माण होतो. असो, शरद पवार पुन्हा राज्यसभेवर गेले हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा किंवा अनुभवाचा विजयच आहे. पण पवारांमुळे महाराष्ट्रानं एक नवीन नेतृत्व गमावलं का हाही प्रश्न आहे. पवारांचा अनुभव प्रचंड आहे, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. पण पुढच्या काही वर्षात ते राज्यसभेत किती सक्रिय राहतील, सरकारला किती प्रश्न विचारतील आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर किती ठामपणे उभे राहतील याबाबत मात्र अनेकांना शंका आहे. आणि जर ही शंका खरी ठरली तर नक्कीच पवार महाराष्ट्राचं नुकसान करतील असं म्हणायला वावगं नाही. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.